महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग याच्याबाबत आपणा सर्वांना कल्पना आहेच. हा मार्ग सुरुवातीला राज्य सरकारकडे होता. त्या नॅशनल हायवे अथॉरिटीकडे गेल्यानंतर याच्या जे चौपदरीकरण आणि जवळपास 6 लेनचा रोड होण्याचं काम हडपसर ते लोणंद ह्या सेक्शनचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI यांच्यामार्फत सुरू करण्यात आलं. परंतु याच्यामधला झेंडेवाडी म्हणजे दिवे घाटाचं वरचं टोक ते लोणंद या कामाचं काम, त्याचं टेंडरिंग प्रोसिजर हे सर्व पूर्ण होऊन जवळपास 60% कामही पूर्ण होत आलं आहे. माझा समज आहे की आणखी एका फेअर सीझनमध्ये की ह्या पावसाळ्यानंतर जो फेअर सीझन मिळेल त्याच्यामध्ये हे वर्षा पोर्शनचं काम कंप्लीटही होईल. आपण जेजुरीला जाताना पाहत असताल की 6ची 6 लेन व्यवस्थितरित्या पूर्ण झालेल्या आहेत. परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक म्हणा किंवा झेंडेवाडी म्हणा, हा पोर्शन दिवे घाट हा रेकॉर्डवरती वन खात्याची जमीन किंवा वन विभाग क्षेत्र असल्यामुळं वनसंवर्धन कायदा 1980च्या अंतर्गत जोपर्यंत त्या विभागाची परवानगी मिळत नाही, म्हणजे वन विभागाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत NHAIला हे काम सुरू करता येत नव्हतं. हा प्रश्न मग मी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही एकत्रितरित्या येऊन वन विभागाचे पुण्यातले अधिकारी, भोरचे अधिकारी त्यांचा संबंध येतो, कारण आपले ACF जे आहेत असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट हे भोरला बसतात. नंतर पुण्यावरून त्यांचं नागपूरला हेड ऑफिस आहे आणि मग मंत्रालय. असं हे मोठा प्रवास या फॉरेस्टच्या परमिशनसाठी करावा लागतो आणि त्या कायद्याच्या कंडिशन्स किंवा तरतुदी खूप स्ट्रिंजंट किंवा कडक आहेत. पण मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे, कारण तो फॉरेस्ट संवर्धन कायदा 1980चा जर आला नसता तर आज आपण जे काही थोडंफार जंगल या देशात बघतोय किंवा वाढताना बघतोय ते केवळ आणि केवळ त्या कायद्यामुळं आहे. तर ही परवानगी मिळवण्यासाठी बऱ्यापैकी मेहनत खासदार सुप्रियाताई सुळे, मी आणि वन खात्याचे महाराष्ट्रातले अधिकारी यांनी घेतली. आम्ही एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि दैनंदिनरित्या त्याचा एक फॉलोअप करत होतो. वन खात्याची परवानगी मिळाल्यानंतर अर्थातच मग NHAIच्या किंवा गडकरी साहेबांच्या मंत्रालयाचं काम सुरू होतं आहे. मग मी आदरणीय पवारसाहेबांच्याकडे त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेला असता हे सगळं त्यांना मॅपवरती समजावून सांगितलं आणि एवढीच विनंती केली की गडकरी साहेबांना आपण जरा फोन करावा याच्या बाबतीत. तर त्यांनी फोन करण्याऐवजी त्यांचा आणि गडकरी साहेबांचा 4-5 दिवसानंतरच सांगली जिल्ह्यामध्ये दौरा होता. त्यांचं शेड्यूल पाहून त्यांनी सांगलीला वांगी भिलवडी म्हणून जे गाव आहे जिथं चितळी डेअरीचं गेस्ट हाऊस आहे, दिवसभर त्यांचे दोघांचे एकत्र काही कार्यक्रम होते. ते संपल्यानंतर ही वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे जवळपास. त्याच्यानंतर 5 वाजता मला त्या ठिकाणी त्यांनी दोघांनी मिळून दोघांची अपॉइंटमेंट मिळाली होती आणि मग चहापाणी चालू असताना हे सर्व विषय मी गडकरी साहेबांना समजावून सांगितला आणि हेही सांगितलं की अर्ध्या भागाचं काम जोरात सुरू झालेलं आहे आणि याचं मात्र टेंडर प्रोसिजरच सुरू झालेली नाही. त्यांनी तिथूनच त्यांच्या कार्यपद्धती जी आहे की एकदम स्पीडीली काम करत असतात त्यांच्या स्वतःच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्लीला फोन लावले, त्यांच्याकडून ह्या भागाची सगळी माहिती घेतली. पुन्हा त्यांना 15 मिनिटांनी संपूर्ण डिटेल देण्याबाबत माहिती घेण्यासाठी पुन्हा एक फोन केला आणि अर्धा तास चहापाणी वगैरे आटोपेपर्यंत 2-3 वेळा असे फोन झाल्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी पवारसाहेबांच्या लेटर हेडवरती मी पत्र तयार करून घेऊनच गेलो होतो. त्याच ठिकाणी त्याच्यावर मंजुरीचा आदेश दिला आणि त्यानंतर या कामाची निविदा निघाली. निविदा ही जवळपास 448 कोटी रुपयांची आहे. त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचा काही भाग आहे आणि ॲक्च्युअल कामाचा काही भाग आहे. अशा प्रकारे ही निविदा निघाल्यानंतर उत्तर प्रदेशातील आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळालेलं आहे आणि त्यांना रेकॉर्डवरती म्हणजे आज तरी 24 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर म्हणजे काम सुरू करण्याची आदेश दिल्यानंतर तर वर्क ऑर्डर मी जी माहिती मागच्या आठवड्यात जाऊन ह्या नॅशनल हायवे अथॉरिटीचे कदम साहेब आहेत, प्रोजेक्ट डायरेक्टर आपल्या 5 जिल्ह्याचे, त्यांच्या कार्यालयात त्यांची वेळ अगोदर घेऊन जवळपास अर्धा तास या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा एक 8-10 दिवसापूर्वी केली आणि हे टेंडर ह्या कंपनीला अवॉर्ड झाल्यानंतर एक काही प्रोसिजर्स असतात, त्यांच्याकडून एक बंधपत्र किंवा
त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट्स भरून घेणं, बंधपत्र भरून घेणं, त्याची फायनान्शियल कॅपेबिलिटीचं त्याने जी त्याच्या टेंडरमध्ये उल्लेख केले त्याचं व्हेरिफिकेशन करणं, ह्या सर्व बाबी महिना दीड महिन्यात पूर्ण होतील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि एक कोइन्सिडन्स असेल की सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत, एक सर्वसाधारणपणे पाऊस संपल्याबरोबर तोपर्यंत ही प्रोसिजर कंप्लीट होऊन ह्या कामाला सुरुवात होईल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं आहे. मला या ठिकाणी निश्चितपणे सर्वप्रथम आदरणीय पवारसाहेबांचे आणि विशेष आभार गडकरी साहेबांचेही मानायचे आहेत. आणि तसंच फॉलोअप ठेवण्यामध्ये सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बी जे प्रयत्न केले ह्या तिघांचेही मी आभार व्यक्त करतो. विशेष करून हडपसर ते दिवे घाटापर्यंत येणारे फुरसुंगी असो, उरुळी असो, वडकी असो, शेवळवाडी असो, या सर्व गावातील नागरिकांच्या वतीने मी आभार व्यक्त करत आहे. ह्या कामाला पावसाळ्यानंतर निश्चित सुरुवात होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि दुसरं, याच्यामध्ये 2 फ्लायओव्हर्स आहेत. एक IBM चौकामध्ये आहे आणि दुसरा फुरसुंगीला आहे. आणि 2 अंडरपास आहेत. ते अंडरपास देताना 2 उरुळीला दिलेले आहेत, एक वडकीला दिलेलं आहे. आणि चौथा एक मधल्या एका ठिकाणी जिथून ट्रॅफिकला थ्रूफेअर मिळावा, समोरून जाता यावं, अशा पद्धतीने 4 अंडरपास आणि 2 फ्लायओव्हर ह्या मार्गिकेचं काम पावसाळा झाल्याबरोबर निश्चित सुरू होईल. याबद्दल पुन्हा एकदा आणि ज्या मिटिंगा आम्ही घेतल्या, विशेष करून फुरसुंगीला आणि उरुळीला, ह्या सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये हिरिरीनं भाग घेतला, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तद्वतच नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर कदम साहेब, त्यांचे सहकारी श्री आवटे साहेब आणि श्री रोहन जगताप यांचेही विशेष आभार व्यक्त करत आहे. आणि इच्छा व्यक्त करतो की ठरल्याप्रमाणे त्यांचं पावसाळ्यानंतर हे काम सुरू व्हावं. आणि आज जी वाहतूक कोंडीची समस्या, विशेष करून मंतरवाडी फाटा आणि IBM चौक या ठिकाणी आपल्याला दररोज सगळ्यांना सतावते, त्याच्यातून आपली सुटका होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.